प्रभुदेव आपण मागील आठवड्यामध्ये आपल्यावर कृपा केली आणि देवाचं वचन शिकण्यासाठी आपल्याला त्यानं सहायता केली आणि प्रगटीकरण याचा दुसरा अध्याय वचन 4 पासून 7 पर्यंत आपल्याला पाहायला 9 पर्यंत पाहायला आपल्याला देवबापानं मदत केली आणि आपण प्रगटीकरणाचं पुस्तक याचा दुसरा अध्याय आणि वचन 1 पासून ते 7 पर्यंत आपण पाहिलं आणि इफिस्करास जे पत्र आहे योहानानं लिहिलेलं ते आपण पत्र पाहिलं आणि त्यामध्ये देवबापाचं जे वचन आहे, देवाची जी वाणी आहे, ती वाणी इफिसच्या मंडळीला प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे नेमकी काय प्रगट झाली आणि त्यानं काय सांगितलं यावर आपण लक्ष केंद्रित केलं आणि इफिस्करासचं जे पत्र आहे, जे प्रगटीकरणाच्या पुस्तकात आहे, ते आपण पूर्ण केलं पहिलं पत्र. त्यानंतर आपण दुसऱ्या पत्राकडे जाणार आहोत, जे पत्र आहे स्मुर्णा येथील मंडळीला लिहिलेलं पत्र आहे. आणि स्मुर्णाकडे गेल्यानंतर काही गोष्टी आपल्याला त्यामध्ये दिसतात. तिथं आपण जायचं आहे आणि थोडंसं समजून घ्यायचं आहे की प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये या 7 मंडळ्या ज्या आहेत, या 7 मंडळांना लिहिलेल्या ह्या पत्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे. मी पुन्हा एकदा थोडंसं तुम्हाला एक बॅकग्राऊंड देतो की नेमकं हे पत्र कशा संदर्भात आहे, का लिहिण्यात आलेले होते ह्या 7 मंडळांना, ह्याचा थोडासा तुम्हाला बॅकग्राऊंड मी देतो. तुम्हाला आठवत असेल की आपल्या क्लासेसमध्ये मी तुम्हाला एक स्लाइड प्रेझेंट केलेली होती, ज्या स्लाइडमध्ये ही जी 7 मंडळ्या आहेत, या 7 मंडळ्या पात्मस पासून किती लांब आहेत आणि आशिया मायनर जे आहे, आशिया मायनर मध्ये या मंडळ्या प्रस्थापित झालेल्या आहेत. ही शहरं आहेत आणि या शहरां फार मोठ्या संकटातून गेलेली ही शहरं आहेत आणि या संकटांमधून जात असताना येशू ख्रिस्ताचा जो संदेश आहे तो नेमका या मंडळांना काय सांगत आहे आणि देवबापानं योहानाला दिलेलं जे प्रगटीकरण आहे, संपूर्णपणे याचा एक कनेक्शन आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. विशेष करून रोम साम्राज्य जे आहे ते कशा रीतीनं पसरलेलं होतं आणि रोम साम्राज्यामध्ये कशा रीतीनं ख्रिस्ती लोकांचा छळ होत होता आणि त्याच्यामध्ये नेरो असो नाहीतर डेमिशन असो, हे लोक जे आलेले होते, या लोकांनी ख्रिस्ती लोकांना ज्या रीतीनं स्क्वीज केलं, त्रास दिला आणि त्याला अनुसंधून हे आपल्याला दिसतं की हे जे प्रगटीकरणाचं पुस्तक आहे ते लिहिलेलं आहे आणि योहानाला जे प्रगट झालेलं त्याप्रमाणे. आपण संदेष्टांच्या विषयी थोडंसं शिकलो की देवबाप ज्यावेळेस संदेष्टांना एखादा संदेश द्यायचा तर तात्पुरत्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणच्या सिच्युएशनला तो सांत्वन करायचा, पण त्याचबरोबर त्याच्यामध्ये खूप जास्त रीतीनं प्रॉफेटिक मेसेज असायचे. प्रॉफेटिक म्हणजे भविष्यकारक संदेश असायचे आणि ते भविष्यकारक संदेशाद्वारे तात्पुरत्या रीतीनं त्यावेळेस त्या ठिकाणची जी मंडळी आहे किंवा सिच्युएशन आहे ती थोडीशी म्हणजे शांत व्हायची, चांगली व्हायची, पण लॉंग टर्म मध्ये देवबापाला जो संदेश द्यायचा आहे तो देवबाप त्या ठिकाणी देत असेल. उदाहरणामध्ये आपण भविष्यवाद्यांची कुठलीही जर पुस्तकं घेतली संदेशांची जुन्या करारातील, तर आपल्याला समजतं की तात्पुरत्या वेळेला ज्या घटना घडत होत्या त्याला अनुसरून संदेश येत होता, पण ज्यावेळेस तो संदेश भविष्यवक्त्यांद्वारे किंवा संदेशांद्वारे यायचा तात्पुरत्या प्रमाणात त्या ठिकाणी लोकांना सांत्वना प्राप्त व्हायची. बट इन लॉंग टर्म मध्ये काय व्हायचं की देवबापाला जे मंडळीला सांगायचं आहे तो संदेश त्या ठिकाणी प्रगट व्हायचा. आणि या ठिकाणी ही या 7 मंडळ्या आहेत ते विशेष त्रासातून गेलेल्या ह्या मंडळ्या आहेत आणि जात असणाऱ्या मंडळ्या आहेत. यांना जो संदेश आहे तो पर्टिक्युलरली कोणता संदेश आहे, यांना जो संदेश आहे तो नेमका काय सांगत आहे, तर हे सर्व या पत्रांमध्ये तुम्हाला आणि मला आढळतं. इफिसच्या मंडळीचा जो संदेश होता त्या इफिसच्या मंडळीच्या संदेशाकडे आपण गेलो आणि इफिसची मंडळी नेमकी कशी होती, त्यांचं प्रभू येशू ख्रिस्तानं कसं अभिवादन केलं, त्यांना कसं एनकरेज केलं ते इफिसच्या मंडळीकडे आपण बघून पाहिलं. पण त्याचबरोबर इफिसच्या मंडळीला दोषी लावला आणि मग आपण तेही पाहतो. म्हणजे ज्या गोष्टी पॉझिटिव्हली ते लोक करत होते त्यांच्यामध्ये तुम्ही मला सांगाल का की मागच्या बुधवारी काय विशेष गोष्ट तुम्हाला इफिसच्या मंडळीत आढळली की तुम्हाला असं वाटतं की नाही आजच्या मंडळीमध्ये ही गोष्ट असावी जी इफिसच्या मंडळीमध्ये आढळली तुम्हाला? बॅड थिंग्सला ओके, बोल्ड होते, चुकीच्या गोष्टी म्हणजे नेमका ओके ठीक आहे, देवाला जे आवडत नाही ते त्यांनाही आवडत नव्हतं असं ओके. नाही एक पर्टिक्युलरली अजून काय त्यांनी काय ओळखलं, त्यांनी काय ओळखलं? हा त्यांनी जे खोटे आहेत
त्या खोट्यांना त्यांनी ओळखलं. खोटे प्रेषित जे आलेले त्यांना त्यांनी काय केलं, लगेच ओळखलं आणि त्यासाठी त्यांना अप्रिशिएशन प्रभू देवबाप करतो. येशू ख्रिस्त त्यांना अप्रिशिएशन करतो. कारण का, त्यांनी पटकन ओळखलं त्यांच्यामध्ये खोटे कोण आहेत, प्रेषित म्हणून कोण आले पण ते प्रेषित नव्हते, त्यांनी लगेच ओळखलं आणि त्यामुळे त्यांना अप्रिशिएशन आहे. त्याचबरोबर त्यांनी एका पंथाचा द्वेष केला. तो पंथ कोणता होता? निकोलाइट. यांचा त्यांनी काय केला, द्वेष केला. आणि त्यांचा द्वेष कोण करते म्हटला? खुद येशू काय म्हणतो, मीही त्यांचा द्वेष करतो. डिड यू गेट इट? काय म्हणतो, मीही त्यांचा द्वेष करतो, निकोलाइटचा तुम्हीही द्वेष करता, असं तो म्हणतो. म्हणजे ह्या विषयी काय, अप्रिशिएशन आहे. आणि मग आपल्याला दिसते की त्यावेळेसची जी घटना आहे, त्यावेळेसची घटना आजच्या मंडळीला नेमकं काय शिकवत आहे, की मंडळी आज कशा रीतीने जागृत असायला पाहिजे. बरं, एक 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 सेईंग आहे, मी एक बोलणं आहे ते मी तुम्हाला सांगतो. मला हे आवडेल असं हे बोलणं आहे बरं का, एक कोट आहे. मला हे आवडेल मेलेला सिंह बनण्यासाठी, मला हे कदापि पटणार नाही मेलेला सिंह बनण्यासाठी, त्याच्याऐवजी मी देवाचा भुंकणारा कुत्रा बनेन. मला माहित आहे, मला मेलेला सिंह बनण्याऐवजी देवाचा भुंकणारा कुत्रा बनणं कधीही आवडेल, असं हे एका सेवकाचं सेंग आहे. आणि हे फार गाजलेलं आहे बरं का, हे फार म्हणजे प्रसिद्ध आहे. मी सिंह बनून मरण्यापेक्षा किंवा सिंह म्हणून मरण्यापेक्षा मी भुंकणारा कुत्रा म्हणून जगणं मला कधीही पसंत आहे. आणि जर आपण ज्या वेळेस या पत्रांकडे पाहतो तर आपल्याला एक गोष्ट दिसते की प्रभूसाठी जे ज्वलंत आहेत ना, प्रभूसाठी जे लोक ज्वलंत आहेत, एकदम छान रीतीनं देवाचं गुणगान करणारे, देवाला धन्यवाद देणारे, असे जे लोक आहेत त्यांचं अप्रिशिएशन प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं आपल्याला या ठिकाणी आढळतं. स्मुर्णेकडे गेल्यावर, स्मुर्णा ही देखील एक मंडळी आहे, पण या मंडळीच्या काही खासियत आहेत. त्या खासियत मला तुम्हाला काही सांगायच्या आहेत आणि पर्टिक्युलरली त्याच्याकडे मला तुम्हाला घेऊन जायचं आहे की ह्या नेमक्या काय आहेत. स्मुर्णा हे जी मंडळी आहे ही नेमकी काय आहे आणि काय सांगण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा स्मुर्णेकडे आपण जाऊया. स्मुर्णा हे जे चर्च आहे, या चर्चकडे आपण जाऊ. हे चर्च काय आहे ते तुम्हाला सांगणं आणि समजणं फार आवश्यक आहे. स्मुर्णा येथील मंडळीच्या दूताला लिहे. आता ह्याची एक हिस्ट्री आहे बरं का. या स्मुर्णेची काय हिस्ट्री आहे मी तुम्हाला सांगतो, जस्ट एक तुमच्या माहितीसाठी असावी, आपल्या नोट्स मध्ये हे नमूद नाहीये. योहानाच्या मृत्यूनंतर स्मुर्णाचा जो पाळक होता, ओके, योहानाच्या मृत्यूनंतर अराउंड 80 इयर्स नंतर, ओके, योहानाचा जो मृत्यू झाला, योहानाच्या मृत्यूनंतर 50 to 80 इयर्स नंतर स्मुर्णेच्या एका पाळकाला, म्हणजे स्मुर्णा मंडळीचे जे पाळक होते त्या पाळकांना जीवे मारण्यात आलं रोमकडून. ओके, ही एक हिस्ट्री आहे. तर का, तर ही स्मुर्णा जी मंडळी आहे, या मंडळीचा जो छळ आहे तो फार मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला आढळतो. फक्त याच मंडळीचा नाही, त्या 7 मंडळांचा. आणि 7 ज्या मंडळ्या आहेत, त्या 7 मंडळ्या ह्या कुठल्या ना कुठल्या प्रवासातून गेलेल्या आहेत. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रगटीकरण लिहिण्याचं मुख्य कारण तुम्हाला आठवतं काय होतं? वेन वी स्टार्टेड, प्रगटीकरणाचं मुख्य कारण काय होतं? मंडळीचं त्यावेळेस काय होत होतं? खूप मंडळी कशातून चाललेली? छळातून चाललेली, फार मोठ्या संकटातून, फार मोठ्या क्लेशातून चाललेली. आणि एक हे प्रगटीकरणाचं हे जे पुस्तक आहे किंवा प्रगटीकरण हे जे लेटर आहे ते मंडळांना संजीवनी ठरलं. कारण ह्याच्यामध्ये काय होतं, ह्याच्यामध्ये अंत होता कुणाचा? त्या दृष्टाचा. आणि मंडळीला काय होतं, मंडळी हिला काय करणार होता? प्रभू आपल्या समवेत घेणार होता. आणि त्यामुळं एक अशी संजीवनी होती की लोक त्रासलेले, लोकांना काय समजत होतं की कसं जायचंय, आम्हाला कुठं पुढे जायचंय. आणि अशा वेळेस प्रगटीकरणाचं पुस्तक जे आहे एक संजीवनी घेऊन त्यावेळेस मंडळीला आलं. आणि आज ही, ओके, आज ही जे तुम्ही आणि मी आहोत आणि या पुस्तकाचा अभ्यास करणं मंडळीला का आशीर्वादित आहे किंवा मंडळीनं या पुस्तकाचा का अभ्यास करावा, तर हे शेवटल्या कालखंडामध्ये मंडळीला आल्हाद देणारं, मंडळीला संजीवन देणारं असं हे पुस्तक आहे. म्हणून आपण देवबापाला धन्यवाद देऊया की ही जे पुस्तकाचा अभ्यास आहे तो करत असताना देवबाप सैताना समवेत काय करणार आहे, या छळातून किंवा देहाच्या गोष्टीतून जेव्हा आपण जात आहोत, आजूबाजूला ज्या भौतिक गोष्टी आपल्यासाठी घडत आहेत, याच्यानंतर मंडळीला काय प्राप्त होणार आहे, विश्वासणाऱ्यांना काय प्राप्त होणार आहे, याचं खूप सुंदर स्पष्टीकरण प्रगटीकरणाचं पुस्तक आपल्याला देतं. म्हणून आता आपण स्मुर्णेकडे गेल्यावर आपल्याला काही गोष्टी तिथे समजतात आणि ह्याची हिस्ट्री आपल्याला खूप साऱ्या गोष्टी, काही गोष्टी सांगते, त्याच्याकडे पण आपण लक्ष देऊया. तर पहिला 8 पासून ते 11 पर्यंतची वचनं वाचू, त्यानंतर वर्स बाय वर्स आपण पुढे जाऊ.
8वं वचन, स्मुर्णा येथील मंडळीच्या देवदूताला लिही, जो पहिला व शेवटला, जो मेला होता व जीवन झाला, तो असे म्हणतो. जो पहिला व शेवटला, जो मेला होता व जीवन झाला, तो असे म्हणतो, तुझे संकट व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे, तरी तू धनवान आहेस. तुझे संकट व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे, तरी तू धनवान आहेस. आणि जे यहुदी नसून स्वतःला यहुदी म्हणवतात व केवळ सैतानाची धर्मसभा आहेत, अशा लोकांचे निंदायुक्त भाषणही मला ठाऊक आहे. तुला सोसावयाची जी संकटे आहेत त्याचे भय धरू नको. पहा, तुम्ही मोहात पडावे म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे आणि तुम्ही 10 दिवस संकटात असाल. तुला मरावे लागले तर विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनी मुकुट देईन. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही. हे जे वचन आहे, या वचनाकडे गेल्यावर स्मुर्णा जी आहे, स्मुर्णा मंडळीला प्रभुदेव आपण केलेलं अप्रिशिएशन तुम्हाला या ठिकाणी दिसतं. का तर ही विश्वासू आहे, पण हिला एनकरेजमेंट असं आहे की मरेपर्यंत विश्वासू राहा. स्मुर्णा, पुन्हा एकदा 8व्या वचनात आपण गेल्यावर, तुझी कृत्ये, तुझे क्लेश, दरिद्र्य मला ठाऊक आहे, तरी तू धनवान आहेस असं म्हणतो. तुझे क्लेश, तुझे दारिद्र्य, दारिद्र्य म्हणजे गरिबी, मला ठाऊक आहे, तरी तू धनवान आहेस. कशामध्ये आपण थोड्या वेळात बघूया. जे यहुदी नसतानाही स्वतःला यहुदी म्हणवतात पण केवळ सैतानाची सभा आहेत, असंही का म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण समजून घेऊया. असे लोक जे निंदा करतात ती मला ठाऊक आहे. या ठिकाणी आपल्याला दिसतं की येशू ख्रिस्त स्वतः मंडळीचं जे दुःख आहे ते जाणतो, पण हे दुःख साधं सुद्धा नाही बरं का. हे दुःख नेमकं कोणतं आहे? ही मंडळी भौतिक रीतीनं दारिद्र्यात होती. भौतिक रीतीने म्हणजे मटेरियलिस्टिक गोष्टींद्वारे ही मंडळी कशी आहे? दारिद्र्यामध्ये. आणि या मंडळीमध्ये असणारं जे दारिद्र्य आहे, जी गरिबी आहे, ती प्रभू येशू ख्रिस्त ओळखत आहे, जाणत आहे, पण तिला तो म्हणत आहे की तू धनवान आहेस. अनेक या जगामध्ये मंडळ्या आहेत, ज्या मंडळ्या भौतिक रीतीनं तुम्हाला गरीब दिसतील. कदाचित स्वतःची जागा नाही, स्वतःचं एखादं मंदिर ज्याला आपण म्हणतो किंवा एखादी इमारत नाहीये, आणि ती इमारत नसताना ते त्या ठिकाणी जमत आहे. 2 किंवा 3 आहेत. कधी कधी माईक नाही, कधी कधी स्पीकर नाही, कधी कधी असा प्रोजेक्टर नाही, कधी कधी बसायला जागा नाही, खाली दारिद्र्य आहे, गरिबी आहे, आणि पण तरीही ते प्रभूची उपासना करत आहेत, ते एकत्र येत आहेत, प्रभूची भक्ती करत आहेत. येशू ख्रिस्त या ठिकाणी अप्रिशिएशन करतो. येशू ख्रिस्त म्हणतो, मला तुमची दरिद्री, मला तुमचं गरिबी माहित आहे, आपण तो म्हणतो मला अप्रिशिएट करायचं आहे की तुम्ही धनवान आहात. म्हणजे गरीब आहात भौतिक रीतीनं, पण तुम्ही धनवान आहात. तुम्ही धनवान कधी असू शकता? आज धनवान हे जे कॉन्सेप्ट आहे, धनवान म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे, जमीन आहे, जायदाद आहे आणि गाडी आहे, असे लोक आजकाल धनवान जगाच्या दृष्टिकोनातून आहेत. पण आपल्याला शास्त्र म्हणतं की नाही, त्या गोष्टींना प्रभू धनवान म्हणत नाही, पण तुम्ही धनवान आहात कशा बाबतीत आहात? परंतु आध्यात्मिकरित्या श्रीमंत आहात. आता आध्यात्मिकरित्या श्रीमंत आहात म्हणजे काय, त्याचं डिस्क्रिप्शन पुढे लिहिलेलं आहे. ही गोष्ट समजून घ्या सर्वांनी या ठिकाणी. भौतिक रीतीनं ज्यावेळेस या जगामध्ये आपण जगत असतो, आपली धाव आणि आपला फोकस सदैव भौतिक गोष्टींकडे असतो, आणि भौतिक गोष्टींमध्ये श्रीमंत कसं व्हावं हा मनुष्याचा मूळ स्वभाव आहे, आणि त्या दृष्टिकोनातून तो पुढे जात आहे. पण प्रभू ज्याला श्रीमंत म्हणत आहे, तो व्यक्ती आध्यात्मिक प्रौढतेमध्ये जर आहे, आध्यात्मिक श्रीमंत आहे, तर प्रभू त्याचं अप्रिशिएशन करतो आणि प्रभू त्याला श्रीमंत म्हणतो. आणि त्यामुळे श्रीमंत ज्याला आपण म्हणत आहे किंवा श्रीमंतीकडे ज्यावेळेस आपण पाहतो, त्यावेळेस भौतिक दृष्टिकोनातून पाहतो तर ते फेल आहे. पास कशात आहे? पास ह्याच्यात आहे जेव्हा व्यक्ती आध्यात्मिक श्रीमंत आहे. आध्यात्मिक श्रीमंत कसा असू शकतो बरं? तर बघा ह्याचं उदाहरण कसं आहे. इथं पुढे लिहिलेलं आहे, जे यहुदी नसतानाही स्वतःला यहुदी म्हणवतात. आता काही लोक आहेत जे स्वतःला यहुदी नसतानाही यहुदी म्हणवत आहेत. हा बॅकग्राऊंड काय आहे तो थोडासा समजून घ्या. स्मुर्णा हे जे ठिकाण आहे, हे जे शहर आहे, या शहरामध्ये जो रोमी सरदार आहे किंवा सायरस ज्याला म्हणतात, ज्याला केसर असं म्हणतात, हा जो कैसर आहे, या कैसरानं स्वतःची मूर्ती, सम्राट ज्याला म्हणतो, स्वतःची मूर्ती प्रस्थापित केलेली आहे. आणि रोमन साम्राज्य आहे ना, हळूहळू या कालखंडानंतर सेल्फ ग्लोरिफिकेशन कडे जात होतं. सेल्फ ग्लोरिफिकेशन म्हणजे रोमी सम्राट काय करत होते, स्वतःचे पुतळे उभे करायला सुरू करत होते, आणि स्वतःचे पुतळे उभे करून त्याची उपासना करण्यासाठी लोकांना एनकरेज करत होते.
इन्स्टेड ऑफ गॉड अँड गॉडेसेस ते म्हणायचे की आम्हीच सम्राट, आम्हीच सरदार, आम्हालाच येऊन पूजा, आमचीच पूजा तुम्ही करा. आणि म्हणून हे काय करायचे, स्वतःचे पुतळे ते उभे करायचे. आणि या कालखंडामध्ये अशीच गोष्ट घडत होती. स्वतःला यहुदी नसतानाही यहुदी म्हणवणारे लोक, म्हणजे यहुदी कोणत्या दृष्टिकोनातून आहे, येशू ख्रिस्त त्याचं डिस्क्रिप्शन करतो आणि सांगतो नक्की यहुदी कोण आहेत आणि कसले आहेत. तर तो काय म्हणत आहे बघा, तो असं म्हणतो, तुमच्यापैकी, आता बघा इथे हे वचन वाचूया आपण, तुझे संकट व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे. आणि जे यहुदी नसूनही स्वतःला यहुदी बनवतात, बघा काय म्हटलेलं आहे, यहुदी नसूनही स्वतःला काय करतायत, यहुदी म्हणत आहेत, व सैतानाची काय करतायत, सभा. आता सैतानाची सभा हा जो फोकस आहे किंवा हे जे बोलणं आहे, हे जे कैसर आहे ज्यानं स्वतःची मूर्ती प्रस्थापित केलेली आहे, तिथं जे गॅदरिंग होतं की तिथे जाऊन जे पूजनीय आहे त्याला जाऊन पूजत होते, त्या दृष्टिकोनातून उच्चारलेला हा शब्द आहे की सैतानाची सभा. सैतानाची सभा म्हणजे त्या कालखंडामध्ये जे कैसर आहे त्याने जी मूर्ती प्रस्थापित केलेली आहे त्याच्या आजूबाजूला जाऊन सभा प्रस्थापित करणं, त्यांच्यामध्ये जाऊन बसणं, या गोष्टीला ते उद्देशून आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की असे लोक आहेत जे जात आहेत आणि ते जाऊन काय करतात, त्या सभेमध्ये जाऊन बसत आहेत आणि त्या मूर्तीला ते पूजत आहेत. म्हणून त्यांना म्हटलेलं आहे की सैतानाची धर्मसभा आहेत असे लोक जे जात आहेत, स्वतःला यहुदी म्हणवत आहेत. त्यांनी जी यहुद्यांमध्ये नियमशास्त्रामध्ये असलेली जी आज्ञा आहे की माझ्या खेरीस तुला अन्य देव नसावेत, तर ह्या आज्ञेला दूर दूरपर्यंत टाकलेलं आहे आणि स्वतःला यहुदी म्हणवत आहेत आणि जाऊन काय करत आहेत, त्या ठिकाणी जाऊन बसत आहेत. आणि स्मुर्णेच्या मंडळीला तो असं म्हणतो की पण तुम्ही हे करत नाहीये, म्हणून तू काय होत आहे, तुमचा छळ होत आहे. तुम्ही हे करत नाहीये स्मुर्णे, तुम्ही करत नाही. म्हणजे सगळा लोंडाच्या लोंडा तिकडे चाललेला आहे. इनफॅक्ट यहुदी पण चाललेले आहेत, पण स्मुर्णा जी मंडळी आहे ती मंडळी हे करत नाही. इनफॅक्ट यहुदी पण करायला लागले. आणि हे फार घातक आहे, हे सिच्युएशन फार घातक आहे की यहुदी एवढे कट्टर असून ते करायला लागले. आणि त्यामुळे स्मुर्णेला तो म्हणतो तुम्ही हे करत नाहीये. अशा लोकांचे निंदायुक्त भाषणही मला ठाऊक आहे. येशू म्हणतो मला सगळं माहित आहे, स्मुर्णा मला सगळं माहित आहे. आणि पुन्हा एकदा बघा, दूताला लिही, स्टार्टिंग दूताला म्हणजे कुणाला, बरोबर आहे, मेसेंजर, जो संदेश वाहक आहे, जो पाळक आहे, जो त्या ठिकाणी अधिकारी आहे, त्याला लिही. आणि त्याला तो लिहित आहे आणि त्याला सांगत की मला हे सगळं ठाऊक आहे. आता 10वं वचन बघा, तुला सोसावयाची, काय म्हटलंय, तुला सोसावयाची जी संकटे आहेत त्याचे भय धरू नको. म्हणजे काय की त्यांच्यापैकी काही जणांना पकडून तुरुंगामध्ये डांबण्यात येणार आहे. येशू ख्रिस्त त्यांना आगामी जो छळ आहे त्या छळाविषयी त्यांना तो चेतावणी द्यायला लागलाय. त्यांना तो म्हणत आहे की तुम्हाला छळ सहन करावा लागणार आहे आणि हे लोक जे आहेत हे छळ तुमचा करतील, तुम्हाला पकडतील, तुम्हाला तुरुंगात डांबतील, ही परिस्थिती आता येणार आहे. जो भावी छळ आहे, जो होणार आहे, त्याच्याविषयी हा त्यांना सांगत आहे. कारण का, हा जो कैसर आहे याने जी मूर्ती उभी केलेली आहे आणि त्यामुळे अनेक जण जाऊन त्या कैसरासमोर, त्याच्या मूर्ती समोर पाया पडत आहेत, त्या धर्मसभेचे सहभागी होत आहेत. पण हे मंडळी तुम्ही होत नाहीये. ते रोमच्या उपासनेमध्ये भाग घेत आहेत पण तुम्ही हे करत नाहीये. त्यामुळे तुम्हाला आता छळ सहन करावा लागणार आहे. त्याचं भय धरू नका. आणि का धरू नका, कारण तुमची परीक्षा व्हावी म्हणून तुमच्यापैकी सैतान कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे. हे कोण करणार आहे, तोच कैसर. तो काय करणार आहे, तुम्हातील कित्येकांना पकडून तुरुंगात टाकणार आहे. त्या कैसराला या ठिकाणी जी उपमा प्रदान केलेली आहे ती खुद्द सैतानाची. कारण का, त्याने स्वतःची मूर्ती उभी करून त्याला सर्वांनी नमन करावं, त्याच्या पाया पडाव्या, असं स्मुर्णेमध्ये तो सांगत आहे. स्मुर्णा या शब्दाचा अर्थ आहे गंधरस, जे मेल्यानंतर शवांसाठी वापरतात ना, तो गंधरस. आणि ही मंडळी जी आहे, ही मंडळी पूर्णपणे आलेल्या संकटाला तोंड देत आहे. ती भले भौतिक गोष्टींनी सक्षम नाहीये, हालाकीचे आर्थिक परिस्थिती एवढी नाहीये, पण आध्यात्मिक श्रीमंत का आहे बरं? कारण जेव्हा परिस्थिती येते निवडायची, ज्यावेळेस परिस्थिती येते की मी कशा रीतीने आता पुढे गेलं पाहिजे, त्यावेळेस ती प्रभूला गच्च पकडते, ती प्रभूला दृढ धरते, तिथून ती माघारी हटत नाही. आणि ते फार इम्पॉर्टंट आहे.
कदाचित आपण जे या ठिकाणी सगळे उपस्थित आहोत, इथं उपस्थित असताना लक्षात घ्या, जेव्हा एव्हरीथिंग इज फाईन, सगळं चांगलं आहे, तेव्हा हो आम्ही ख्रिस्ती, आम्ही प्रभूचे, आम्ही प्रभूसाठी वेळ देत आहे. पण जेव्हा परिस्थिती तुमच्या विपरीत जाऊ लागते, जेव्हा परिस्थिती तुमच्या विपरीत जाऊ लागते आणि त्यावेळेस तुम्ही उभं राहणं त्या घटकेला अतिशय महत्वाचं आहे. परिस्थिती जेव्हा तुमच्या विपरीत असते, तुमच्या विरुद्ध असते, बघा प्रतिकूल तुमच्या अनुकूल असताना एनीबडी कॅन स्टँड, पण ज्यावेळेस प्रतिकूल होते त्यावेळेस तुम्ही कशा रीतीने त्याला तोंड देता, कशा रीतीने उभं राहता, हे फार महत्वाचं आहे. या ठिकाणी स्मुर्णा जी आहे, इफिसची परिस्थिती एकदम वेगळी होती. स्मुर्णाची परिस्थिती काय आहे? स्मुर्णाची परिस्थिती ज्या ठिकाणी ती आहे त्या ठिकाणी वारं जे आहे ती तिच्या बिलकुल विरोधात आहे. इनफॅक्ट एवढं काय तर यहुदीही काय फिरलेले आहेत आणि ते काय करायला त्या सम्राटाच्या मूर्तीच्या पाया पडत आहेत. ते धर्मसभेचा भाग होतात सैतानाच्या. पण या ठिकाणी स्मुर्णा जी आहे, स्मुर्णा फार कणखर रीतीनं उभी आहे आणि ते एक्सपेक्टेशन जे आहे ते मंडळी संदर्भात असणं आवश्यक आहे. माझे वडील ना मला मासे पकडायला शिकवायचे आणि ज्यावेळेस आमच्या गावाला कृष्णा नदी होती आणि कृष्णा नदीमध्ये आम्ही लोक मासे पकडायला जायचो आणि मासे पकडत असताना ते सांगायचे की गळ जो आहे, गळाला मासे पकडायचे. आम्ही ते बांबूची जी काठी असते ती घ्यायचो, टंगूस घ्यायचो आणि प्रॉपरली त्याला विकत आणायचो, त्याचे जे गळ आहेत ते, आणि मग त्याला गांडूळ लावायचो आम्ही आणि त्यानंतर आम्ही जायचो नदीवर. आणि माझ्या वडिलांना फार खूप म्हणजे त्यांना सवय होती मासे पकडायची आणि त्यांना फार आवड होती. तर एकदम लहान असताना म्हणजे इनफॅक्ट एक 10-12 वर्षाचा असल्यापासून म्हणजे ते आम्हाला नदीवर घेऊन जायचे आणि मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधी कधी आम्ही नदीवर बसायचो. कधी कधी काहीच लागायचं नाही, कधी कधी खूप लागायचं. मग अशा वेळेस ते त्यांच्याकडं एक वेगळ्या प्रकारचं ते फिरवून असं आत टाकायचे आणि ते मासे पकडायचे हातावर आणि आम्हाला त्यांनी काठी द्यायची. मग ते आम्हाला शिकवायचे की मासा पकडायचा कसा असतो. आता समजा जे पाण्याचा प्रवाह आहे आणि त्या पाण्याचा प्रवाह समजा कृष्णा फार संत वाहते आणि कृष्णा जी आहे समजा पाण्याचा प्रवाह या बाजूला असतो. तर आमचे वडील म्हणायचे की ज्यावेळेस तुम्ही गळ टाकता त्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवा की जो मासा असतो तो पाण्याच्या प्रवाहाला कधी पण कापतो, तो कधीही प्रवाहाबरोबर जात नाही. तर मासा हा सदैव काय करत असतो, प्रवाहाला कापत असतो. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस गळ टाकता त्यावेळेस आपल्या डोक्यात ठेवायचं की मासा जो आहे तो प्रवाहाला काय करत आहे, कापत आहे. आणि त्या दृष्टिकोनातून किंवा ते लक्षात ठेवून काय करायचं, आपल्या गळाकडे लक्ष द्यायचं आणि ती जी मोरपंखा असतो जो पाण्यात डुबत त्याकडे लक्ष द्यायचं, कारण वेगळ्या दिशेने जात आहे. आणि जेव्हा ते आज मी आठवतो मला लक्षात येते की ज्यावेळेस आपण हिस्ट्री बघतो, मिशन हिस्ट्री, त्याच्यामध्ये प्रारंभीचा जो काळ होता म्हणजे अराउंड 100 AD चा जो काळ आहे, हा योहानाचा काळ, त्याच्यानंतरचा काळ. तर ज्यावेळेस हे सगळे विश्वासणारे एकत्र एकमेकाला भेटायचे त्यावेळेस ते भेटल्यानंतर एकमेकाला माशाचं प्रतिरूप द्यायचे, लाकडाचा. कधी कधी तुम्ही मिशनऱ्यांच्या घरामध्ये गेला, जुन्या मिशनऱ्यांच्या घरामध्ये, तर तुम्हाला दिसेल की त्यांच्या घरामध्ये ना असं माशाचं चित्र असतं लाकडाचं आणि त्याच्यावर ना एखादं वचन वगैरे लिहिलेलं असतं. आणि मग तुम्ही बघता का अच्छा माशाचं काय चित्र असेल, तुम्हाला कधी कधी समजत नाही. अच्छा असं आहे का, छान दिसते फक्त, तुम्ही असंच काहीतरी विचार करत असाल. तुम्हाला दिसेल लाकडाचा मासा आहे, त्याच्यावर एखादं चित्र आहे, एखादं वचन आहे, तुम्ही बघत असाल अच्छा असं आहे का, ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल की वाव किती चांगलं आहे. पण त्याचं रिअल रिझन असं आहे की व्हेन एव्हर दे मीट इच अदर, एकमेकाला भेटायचे त्यावेळेस ते हे माशाचं प्रतिरूप द्यायचे आणि त्यांना म्हणायचे हे घे मासा, आणि ते तो मासा घ्यायचा लाकडाचा. अर्थ काय होता याचा? अर्थ हा होता की बी लाईक अ फिश, असं एनकरेजमेंट काय होते, बी लाईक अ फिश. म्हणजे बी लाईक अ फिश म्हणजे तुला ह्या जगातच राहायचंय पण माशाप्रमाणे त्याच्या उलट दिशेने जायचं. म्हणजे जगाचा जो प्रवाह आहे जेव्हा इकडे चाललेला आहे तुला त्या प्रवाहाच्या विरोधात जायचं. आणि कदाचित मग एकदा असंच ते मग ज्यावेळेस प्रभू मला समजला, बायबल कॉलेजमध्ये मी होतो आणि मला हे सगळं आठवलं ज्यावेळेस मी ख्रिश्चन हिस्ट्री बघत होतो, तर त्यावेळेस अचानक काय विचार माझ्या मनात आला की जर समजा माझ्यासारखा एखादा मूर्ख कोणता आहे आणि बी लाईक अ फिश, मी मासा आहे म्हणून चाललोय आणि कोणीतरी गळ टाकून बसलाय आणि मी मासा ना पाणी तोडत तोडत चाललोय आणि त्या गळाला पकडलं आणि त्यानं मला बाहेर काढलं, फ्राय करून खाल्ला. काय मासा बनवून फायदा आहे, उलट दिशेला जाऊन काय फायदा आहे माझा. मी जर प्रवाहासंगती गेलो असतो की चांगलं झालं असतं.
मेलो तर नसतो. पण एक एक थॉट तेव्हा माझ्या डोक्यात येऊन गेला की भले एक दिवस ना मी त्या प्रवाहाच्या विरोधात जाईन, एक दिवस जगेन पण मी प्रभूसाठी जगेन. आणि तो फोकस असणं फार आवश्यक आहे. आय लिव्ह ओनली वन डे लाईक अ फिश अँड आय डाय, बट आय लिव्ह वन डे. जेवढे दिवस तुम्ही या जगात आहात तेवढे दिवस प्रवाहाच्या विरोधात जाण्यासाठी तुम्हाला पाचार. म्हणून म्हटलं परिस्थिती अनुकूल आहे, अरे खूप चांगलं आहे, आमचा देव खूप चांगला आहे, आम्ही खूप छान रीतीने चर्चला जातो, टाळ्या वाजवतो, गाणी गातो, आमचा देवबाप खूप चांगला आहे. जेव्हा परिस्थिती प्रतिकूल होते, जेव्हा तुमच्या मनासारखं होत नाही, जेव्हा सिच्युएशन आजूबाजू तुमच्या मनासारखे नसतात, स्मरणासारखे सिच्युएशन नाही, बॉन्डेज आहे, अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस निर्णय कसे घ्या. त्या सिच्युएशन सगळे सांगते त्यावेळेस ठीक आहे. जेव्हा एकदम हालाकीची परिस्थिती होईल त्यावेळेस काय करा. स्मरणा फर्म राहिली, स्मरणेकडं काहीच नव्हतं, आर्थिक तर काहीच नव्हतं. तिचा पाळक ज्या वेळेस त्या मूर्तीच्या पाया नाही पडला, त्याला कालांतरानं मारून टाकला. आणि हे फार आवश्यक आहे की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः स्मरणेला चेतावणी देतो आणि सांगतो की तुझा छळ होणार आहे, स्मरणा तुझा छळ होणार आहे. मंडळी हे सदैव लक्षात ठेवा की मंडळी ही सदैव धारेवर आहे. जर सगळं तुमच्या संगती वैयक्तिक रीतीने चांगलं चालू आहे ना, तर मला तुम्हाला सांगू दे की तुम्ही काहीतरी रॉंग पाथवर आहे. तुम्ही प्रवाहाच्या विरोधात जाणारे असणं आवश्यक आहे. जगाचा प्रवाह एका बाजूला जात आहे आणि तुम्ही त्याला छेदत पार जाणं गरजेचं आहे. तुम्ही प्रवाहात समवेत जाऊ शकत नाही. आता एक मोठाच्या मोठा एक उत्सव होऊन गेला, ओके, आता एक दुसरा उत्सव येईल आणि मग उत्सवच उत्सव आहेत, मग त्याच्यामध्ये ड्रेस असतात कलरफुल. नाही हो पाळक साहेब, घालावे लागतात आम्हाला कलर, माहिती आहे का, आम्हाला करावं लागतं पाळक साहेब, ऑफिस आहे आमचं, अमुक आहे आमचं, तमुक आहे आमचं. नाही हो पाळक साहेब, आम्हाला जमतच नाही, संडेला बघायला जमतच नाही आम्हाला. पाळक साहेब, आम्हाला बायबल स्टडी जमतच नाही पाळक साहेब, काय करायचं, आम्हाला खूप प्रेशराईज आहे पाळक साहेब, आम्हाला जमत नाही, आम्हाला कळत नाही. त्यानं परिस्थिती ना सध्या या दृष्टिकोनातून तुम्ही अनुकूलच आहे, ह्याच्याहून अजून भयानक प्रतिकूल तुमच्यासाठी होणार आहे, हे तर काहीच नाहीये. पर्सिक्युशन ज्याला आपण म्हणतो, हे पर्सिक्युशन स्मरणा फेस करत होते. पर्सिक्युशन काय माहिती आहे की तुम्हाला, पर्सिक्युशन हे लिगलाइज होतं. लिगलाइज कायद्यात येतं. तेव्हा काय कराल, अजून कायद्यात पर्सिक्युशन नाहीये. आपण ज्यावेळेस पर्सिक्युशन म्हणतो, छळ म्हणतो, तेव्हा छळ हा कायद्यात आहे शास्त्रानुसार. आणि तुम्ही जर पाहिलं आपल्या भारताकडे, पण भारतामध्ये अँटी कन्व्हर्जन लॉ कायद्यात येते. जर चर्च मध्ये उभं राहून जर तुम्ही असं म्हणाला की प्रभू येशू ख्रिस्त हा एकच स्वर्गाचा मार्ग आहे, तुम्ही अँटी कन्व्हर्जन लॉच्या विरोधात आहे. आणि हे रेकॉर्ड झालेलं कोणीतरी युट्यूबला टाकलं, तुम्हाला अटक. आर यू रेडी फॉर दॅट? आम्ही रेडी आहोत. का बरं असं? कारण हा प्रकार आता वाढणार आहे. स्मरणा ज्यावेळेस होती, स्मरणेवर ज्यावेळेस रोमन साम्राज्य आहे, रोमन साम्राज्यानं अशा प्रकारे कायदा आणलेला आहे. सैतानाच्या धर्मसेवेमध्ये लोक चाललेले आहेत. ज्यावेळेस हा ख्रिस्त विरोधक, आपण ज्यावेळेस प्रगटीकरणाच्या पुढे जाऊ आणि ज्यावेळेस ख्रिस्त विरोधकाकडे पाहू, त्यावेळेस ख्रिस्त विरोधक, आज एक लॉ पास झाला माहिती तुम्हाला येण्या अगोदर, कुठला लॉ पास झाला माहिती आहे का तुम्हाला? इंडियामध्ये कुठला लॉ पास झाला आता आज माहित नाही?
वन नेशन वन इलेक्शन पास झाला बरं का, कॅबिनेटनं मंजुरी दिली. वन नेशन वन इलेक्शन, वा झालं वाटतं. एक एक कायदा पास होत आहे, वन बाय वन वन बाय वन वन बाय वन. इन कमिंग डेज कोणते कायदे येतील माहित नाही. तुम्हाला माहित आहे एक कायदा होणार आहे ज्यावेळेस ख्रिस्त विरोध येईल, आणि तो कायदा काय असेल माहिती आहे का? वन वर्ल्ड वन रिलिजन. काय असेल? वन वर्ल्ड वन रिलिजन, and it's belong to Antichrist, and it's going to be very soon, very soon. ख्रिस्त विरोधक खोटा ख्रिस्ती ज्यावेळेस येईल त्यावेळेस तो काय करेल? सगळं काही जग जे आहे ते एकत्र करेल. त्याने हे फार जबरदस्त आहे, फार अद्भुत आहे हे. वन वर्ल्ड वन रिलिजन. सुरुवात कुठून होईल माहिती आहे का तुम्हाला? डॅनियलच्या पुस्तकामध्ये लिहिलंय 10 राष्ट्र जे आहेत, 10 राष्ट्रे, 10 राजे. हो, तुम्ही जर युरोपियन नेशन कडे गेले ना, युरोपियन नेशन तुम्हाला दिसतात बघा, 10 युरोपियन नेशन, अँड दे हॅव ओनली वन पासपोर्ट. जर समजा या 10 नेशन्स मध्ये युरोपच्या जायचं आहे तर ते काय करतात? एकच पासपोर्ट वापरतात. युरोपचे 10 नेशन्स आहेत. कुठे लिहिलंय? अहो, हे ज्यावेळेस डॅनियलने लिहिलं काही वर्षांअगोदर लोकांना वाटलंच नव्हतं असं काही होईल. पण रोम मधून निघालेले हे 10 जे राष्ट्र आहेत ते आता एकजूट झालेले आहेत. त्यांच्यामध्ये आता सामायिक गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत आणि हे घडत आहे. व्हेरी सून आपण हे पाहणार आहोत की ज्यावेळेस हा ख्रिस्त विरोधक अजून स्ट्रॉंग होईल. आणि स्मुर्णामध्ये आपल्याला ती गोष्ट दिसते. स्मुर्णा एक चित्र तिथं प्रदर्शित करतात की सैतानाची धर्मसभा म्हणून. काय प्रदर्शित करत आहे की व्हेरी सून असंच चित्र उभं राहणार आहे, पण मंडळी कणखर रीतीने उभी राहते का त्या ठिकाणी. आणि स्मुर्णा काय करते? स्मुर्णा कणखर उभी राहते. व्हॉट अबाउट यू? तुम्ही आज मंडळी म्हणून काय करत आहात? तुम्ही फर्म आहात? परिस्थिती अनुकूल आहे तुम्हाला आता सध्या? या अनुकूल परिस्थितीमध्ये तरी फर्म आहात का? का असे नमलेले, त्रासलेले, नाही ना हो, आध्यात्मिकतेशी तडजोड करणारे कसे आहात? जागरूक आहात? ज्वलंत आहात? चेक करा आपल्या कामावर. तुमच्या कामावर तरी माहिती आहे की तुम्ही ख्रिस्ती आहे, विश्वासणारे आहात तुम्ही. आम्ही विश्वासणारे आहोत, आम्ही ख्रिस्ती आहोत. तुमच्या कलिगला नाही, आम्ही तडजोड नाही करत. आम्ही सांगितलेलं आहे नाही, आमच्या प्रभू सांगते आमची तडजोड नाहीये, नाही आम्हाला जमत, आम्ही नाही करणार. आहे एवढं फर्मनेस. हो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बरं का. तुम्ही ना आपल्या मोबाईलवर हे जे तुमचे स्टेटस ठेवता ना, ओके, जे काही तुमचे स्टेटस ठेवता त्यानं तुमचं ना कॅरेक्टर रिव्हील होतं बरं का. तुमचे कॅरेक्टर्स रिव्हील होतात. व्हॉट यू कीप, व्हॉट यू प्रमोट, कोण आहात तुम्ही हे प्रमोट होतं. तुमचे सोशल मीडिया अकाउंट्स सगळं रिव्हील होत आहे. कोण आहात तुम्ही, काय प्रमोट करताय. फार फोकस्ड राहा या बाबतीमध्ये, फार फोकस्ड राहा. कारण परिस्थिती चांगली नाहीये. सून गोइंग टू चेंज. एकदम शेवटल्या ठिकाणी स्मुर्ण आहे. आणि ह्या पत्राकडे जर तुम्ही बघितलं, प्रभूने जे लिहिलेलं आहे, फुल ऑफ ॲप्रिशिएशन तुम्हाला दिसते तिचं, स्मुर्णेचं फुल ऑफ ॲप्रिशिएशन. एखादा वर जो आहे आपल्या वधूची कशी प्रशंसा करतो तशा प्रकारे प्रशंसा आहे बरं का तिची. तू शेवटपर्यंत विश्वास राहिलीस, किती चांगलं आहे, तू माझीच आहेस.
सैतान तुमच्यापैकी काहींना तुरुंगात टाकणार आहे. सैतान हा आरोप करणारा या छळाच्या मागे आहे. तुरुंगवास, दुःख विश्वासणाऱ्यांच्या विश्वासाची परीक्षा घेतील. हा जो छळ आहे कुठला, हा छळ बर का. नाही तुम्ही म्हणाल की अरे काय सांगू पाळक साहेब, माझ्या कामावर माझा खूप छळ होतो. कशामुळं? कधी कधी तुमच्या मूर्खपणामुळं. जेव्हा सुट्टी घ्यायला पाहिजे तेव्हा घेत नाही, जेव्हा घ्यायला नाही पाहिजे तेव्हा घेता. आणि मला ख्रिस्ती म्हणून माझा छळ होतोय. असा कसा छळ होईल दादा तुझा? म्हणजे वी नीड टू बी व्हेरी फोकस्ड व्हॉट वी आर डुईंग. आपण काय चूज करत आहे, आपण काय निवडत आहे, फार इम्पॉर्टंट आहे. ख्रिस्ती म्हणून छळ होणं याचा अर्थ काय माहितीये का? विश्वासासाठी छळ होणं, आपल्या मूर्खपणासाठी नव्हे, आपण केलेल्या अयोग्य निवडीसाठी नाही, आपल्या चूजिंग गोष्टींसाठी नाही, तर ख्रिस्तीपणासाठी, विश्वासासाठी छळ होणं. आणि मी तुम्हाला पुन्हा सांगतो, छळ काय असतो? लिगलाइज होतो छळ. म्हणजे उदाहरणामध्ये कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाला कुणीही सुट्टी घेऊ नये. जर हे लिगलाइज तुमच्या कंपनीमध्ये आहे आणि तुम्ही त्यामध्ये आहात तर तुमचा छळ व्हायला लागलाय. कोणीही कोणत्याही धार्मिक कार्यासाठी सुट्टी घेऊ नये. पण आमचं असं नाही. आमचं डोकं दुखलं आम्ही सुट्टी घेतो, आमचं पोट दुखलं आम्ही सुट्टी घेतो. मग अरे आम्ही चर्चचा ना काहीतरी कार्यक्रम आहे आणि आध्यात्मिक गोष्टींसाठी आम्हाला जायचं आहे, त्याच वेळेस बिलकुल मिळत नाही आम्हाला सुट्टी. कारण का? ऑलरेडी आमचं सगळं झालंय. त्यानो अयोग्य निवडीसाठी तुमचं हे होत आहे. लिगलाइज होत आहे का? हे सगळ्यांसाठी आहे का फक्त तुमच्यासाठी विशेष आहे? चेक करणं गरजेचं आहे. आध्यात्मिक गोष्टींसंदर्भात कसे आहात? विश्वासाची परीक्षा होते छळामध्ये. मी पुन्हा सांगतो, छळ ज्यावेळेस लिगलाइज होतो त्यावेळेस, आणि स्मुरणेचा छळ लिगलाइज होता, वरून आदेश होता. सम्राटाच्या मूर्तीला पाया पडणं, धर्मसभेमध्ये येणं, यहुदीही गेले. पण स्मुरणा जी सक्षम नव्हती भौतिक रीतीनं, कुछ नहीं था उसके पास, पण आध्यात्मिक रीतीनं श्रीमंत होता. प्रभूचं वचन म्हणतात 10 दिवस तुला त्रास होईल. हे प्रतीक आहे. 10 दिवस म्हणजे किती? नेमका हा त्रास त्यांचा खूप लॉंग चालला. इनफॅक्ट ज्यावेळेस योहान, जो प्रगटीकरण लिहिणारा योहान आहे, हा ज्यावेळेस मरण पावला त्याच्यानंतरही स्मुरणेचा छळ चालूच होता. मी तुम्हाला सांगितलं की स्मुरणेच्या पाळकांना पण मारण्यात आलं, पण ही विश्वासू राहिली. आणि त्यामुळं वचन असं म्हणतं की मरणापर्यंत विश्वासू राहा, मी तुला जीवनाचा मुकुट देईन. म्हणजे तुझं मरण आहे ना तोपर्यंत विश्वासू राहा. बी फेथफुल टिल युअर डेथ. सिच्युएशन कशी आहे? मरणाची सिच्युएशन. तोपर्यंत तू काय कर? तोपर्यंत विश्वासू राहा. आपल्याला काय सांगण्यात येत आहे? तोपर्यंत विश्वासू राहा, मरणापर्यंत. वेळ कशी आहे? मरणाची जरी वेळ आली तोपर्यंत विश्वासू राहा, ही मागणी करण्यात येत आहे. मग काय मिळेल तुला? वचन म्हणतं मग तुला जीवनी मुकुट मिळेल, अनंतकालिक मुकुट. विश्वासूपणा राहिल्यानंतर, विश्वासूपणे जीवन जगल्यानंतर सार्वकालिक जीवनाचं वचन मिळत आहे, विजयाचा मुकुट मिळत आहे. जे कैसराचा जो मुकुट आहे आणि त्याची जी राजेशाही आहे त्याप्रमाणे नव्हे, तर जीवनी मुकुट मिळत आहे. कधी? जर तू मरेपर्यंत विश्वासू राहिलास. त्यानं मी पुन्हा सांगत आहे तुम्हाला, मी मागच्या आपल्या रविवारच्या संदेशामध्ये पण सांगितलं, मी मागील आठवड्यामध्ये ज्या ज्या लोकांच्या घरी गेलो त्यांना पण ही गोष्ट सांगितली, आणि मी आज पुन्हा एकदा तुम्हाला ही गोष्ट सांगतो, मरेपर्यंत विश्वासू राहा. कारण जे तुम्ही चूज करत आहात सध्या या जगामध्ये, जे तुमच्या समोर आहे, खूप वाईजली पहा. स्मुरणा
मी तुम्हाला परत सांगत आहे की ही मंडळी सक्षम नव्हती भौतिक रीतीनं, ताकदवर नव्हती भौतिक रीतीनं, पण आध्यात्मिक रीतीनं श्रीमंत होती. आध्यात्मिक रीतीनं का श्रीमंत होती? कारण ही प्रभू संगती विश्वासू होती. प्रत्येक परिस्थितीमध्ये खंबीर उभी होती, ढळली नाही, हल्ली नाही, मरेपर्यंत विश्वास राहिली. अनेक जण या मंडळीतले मारले गेले विश्वासासाठी. मी मंडळी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की अशी परिस्थिती आपल्यावर गुदरली नाही, अशी परिस्थिती आपल्यावर आली नाही, पण ती वेळ लांब नाहीये, ती फार जवळ आहे, कारण ती आपल्यावर येत आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की खूप साऱ्या वेळेस आपण आपल्या आजूबाजूला ज्यावेळेस पाहतो काही लॉज पास होत आहेत. जर आपण वर्ल्ड कडे बघितलं, जगाकडे जर बघितलं, तर जगामध्ये जे गोष्टी घडायला लागलेत ना, त्याही गोष्टी अनेकदा आपल्याला काही काही गोष्टी शिकवतात. ज्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, युरोपियन युनियनचं पवित्र शास्त्रामध्ये ऑलरेडी त्याच्याविषयी लिहिलेलं आहे, त्याच्याविषयी सांगितलेलं आहे. दानिएलाचं पुस्तक त्याविषयी अतिशय स्पष्टपणे बोलतं. ख्रिस्त विरोधकाचा उगम आपल्याला तो सांगतो, आणि व्हेरी सून शास्त्र आपल्याला सांगतं की हा ख्रिस्त विरोधक ज्यावेळेस येईल त्यावेळेस तो एकच धर्म, एकच विश्वास जगामध्ये इंट्रोड्यूस करेल. आणि प्रभुदेव बाप आपल्यावर कृपा करो, जे त्याच्यासाठी विश्वासणारे आहेत ते तो येण्या अगोदर प्रभू समवेत जातील. पण जे आपण आता पाहत आहे चित्र, आपल्याला बिलकुल असं दिसत आहे की द वर्ल्ड इज गोइंग टुवर्ड्स इट. आणि मग जर जग एवढ्या मोठ्या प्रवाहामध्ये तिकडे जर अग्रेसर होत आहे, तर विश्वासणारे म्हणून तुम्ही आणि मी आता या जगामध्ये काय सध्या निवडत आहोत, कशाला ग्रास करत आहोत, कोणत्या गोष्टीच्या मागे आहोत, याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण सध्या तुम्ही कशाच्या मागे आहात? आयुष्य क्षणभंगूर आहे, आज आहे, उद्या नाहीये. मी तुम्हाला म्हटलं, मासा प्रवाहाच्या उलट दिशेने जायला पाहिजे का? ऍब्सोल्युटली जायला पाहिजे. पण कोणीतरी जाळं टाकलं आणि त्यात अडकला आणि मेला तर अहो, मरणं साहजिक आहे, प्रत्येकाला ते नेमलेलं आहे. पण मी प्रवाहाच्या एक दिवस तरी विरोधात जाईन का? हो, जाईन. मग का नाही? एव्हरी डे, बिकॉज दॅट्स माय कॉल. ते माझं बोलवणं आहे प्रभूकडून. मग ज्या ठिकाणी माझी वाहवाह होते, ज्या ठिकाणी माझं अप्रिशिएशन होतं, पण ते सगळं जगिक आहे, मी तिकडं अग्रेसर व्हावं का? ज्या ठिकाणी मला अधिक जास्त प्रभूच्या चरणाजवळ येऊन माझ्या पापा संदर्भात, माझ्या जीवनासंदर्भात मला उत्तेजन देण्यात येतं, तिथं मी यावं, माझ्या जीवनाकडे अवलोकन करावं आणि वारंवार प्रभूला म्हणावं की शेवटपर्यंत विश्वासू राहण्यासाठी मला तू उत्तेजन दे, मला तू उत्तेजन दे. मरेपर्यंत विश्वासू राहा, असं प्रभूचं वचन आहे. ज्या वेळेस मरेपर्यंत तुम्ही विश्वासू राहाल, त्या व्यक्तीला जीवनाचा मुकुट आहे. त्याच व्यक्तीला काय? जीवनाचा मुकुट आहे. ओके, लास्ट वर्स, वचन 11. वचन 11 हे तुम्हाला वारंवार प्रगटीकरणाच्या पुस्तकात दिसतं. आणि वचन 11 काय म्हणतं माहिती आहे का? आत्मा मंडळांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत तो ऐको. आत्मा मंडळांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत म्हणजे काय? कान आहेत तो ऐको. कान आहेत म्हणजे एखाद्याला कान नसला तर ऐकू नाही येणार. ज्याला कान आहेत तो ऐको. ओके, ज्यांना कान आहेत त्यांनीच ऐकायला पाहिजे. सगळ्यांना कान आहेत का? आहेत का नाहीत? आहेत, आहेत, आहेत. आम्हाला कान आहेत. मग सगळ्यांनी ऐकायला पाहिजे का? हो. मग आत्मा मंडळांना काय म्हणतो, ज्याला कान आहेत तो ऐको. हो, हे वॉर्निंग आहे बरं का. हे काय वॉर्निंग आहे? तुम्ही जर समजा घरामध्ये आहात आणि तुमचे वडीलधारी लोक तुम्हाला हाक मारतात, ए अद्विक, एक नाही दोन नाही, अद्विक, एक नाही दोन नाही, अद्विक कान आहे का नाही? वॉर्निंग आहे ना. अरे कान आहे का नाही तुला?
आवाज आला की नाही? कानात जातो की नाही आवाज? आत्मा मंडळांना काय म्हणतो? हे ज्याला कान आहे तो ऐको. इट्स लाईक अ वॉर्निंग. ऍब्सोल्युटली. त्याला कान आहे तो ऐको. काय म्हटलं बघा पुढं? तो असं म्हणतो, जो विजय मिळवतो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही. कशावर विजय मिळवतो? कशावर विजय मिळवतो तो? अरे तो हे छळ, हे संकट, ही हाल, ही अपेष्टा, त्याच्यावर असणार प्रेशर, ह्याच्यामध्ये काय करतो? त्याला योग्य ते तोंड देतो आणि म्हणतो नाही मी याला झुकणार नाही. ह्या छळाला, ह्या टेम्पटेशन्सला मी बळी पडणार नाही. मी काय होणार? विजयी होणार. आणि जेव्हा विजयी म्हणून बाहेर पडतो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा नाही, कधीच नाही, होणारच नाही. तो काय करेल? प्रभू सांगते अनंत काल जिवंत राहील. नाहीतर मी तुम्हाला सांगितलं, नरक डेकोरेशन साठी ठेवला नाही, अजिबात नाही. वाव काय मस्त डेकोरेशन आहे, नरकाच एक असायला पाहिजे म्हणून डेकोरेशन आहे, नाही बरं का. किंवा सैतान म्हणत नाही नरकाला मी बनवलंय, नरक माझा आहे. तुम्हाला माहित आहे लहानपणी आपण स्किट्स बघायचो, त्याच्यामध्ये जर चांगला वागला तर येशू त्याला घेऊन जायचा, कोणी जरी वाईट वागला तर त्या ठिकाणी सैतान यायचा, मी तुला आता माझ्या साम्राज्यात घेऊन जाणार आहे. नाही बरं का, नरक सैतानाचं साम्राज्य वगैरे नाहीये. नरक प्रभूनं त्याच्या गौरवासाठी बनवलेला आहे. नरकामध्ये तो त्या सैतानाला पण टाकणार आहे आणि सैतानाच्या दूतांनाही टाकणार आणि जे त्याचे आहेत त्यांनाही टाकणार. त्यामुळं त्या नरकावर त्या सैतानाचा अधिराज्य आहे का? बिलकुल नाही. त्या नरकावरही प्रभू येशू ख्रिस्त जो तुमचा आणि माझा प्रभू आहे त्याचं राज्य. नरकामध्ये कोण आहे? नरकामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा न्याय आहे, देवाचा न्याय आहे. त्या ठिकाणी कुणाचं गौरव आहे? त्या ठिकाणी देवाचं गौरव आहे. जसं स्वर्गामध्ये देवाचं गौरव आहे, हो, त्याची महिमा, त्याचं सार्वभौमत्व त्या ठिकाणी प्रगट होतं. ऍब्सोल्युटली नरकामध्ये त्याचं गौरव आहे, कारण त्या ठिकाणी त्याचं अद्भुत असं जे ऍट्रिब्यूट आहे जजचं, ते ऍट्रिब्यूट त्या ठिकाणी रिव्हील होत आहे, प्रगट होत आहे. तेही देवाचं गौरव करत. स्मरणा म्हणाली मी झुकणार नाही, स्मरणा म्हणाली मी पडणार नाही. कितीही मला प्रेशराईज करा, कितीही माझ्या समोर माझी जी परिस्थिती आहे ती प्रतिकूल करा, मला पकडा, मला जेलमध्ये टाका, माझं मुंडकं उडवून टाका, मरूस तोपर्यंत विश्वास राहणार. आणि विश्वास राहिल्यानं काय मिळेल? मुकुट. आणि ज्यांना विजय प्राप्त होतो, ज्यांना मुकुट मिळतो, त्यांना दुसऱ्या मरणाची बाधा कधीही होणार नाही. They will not die. They will not die. अनंतकालिक ते जिवंत राहतील. दुसऱ्या मरणाची बाधा होणारच नाही म्हणजे नेमकं काय? कुणा संदर्भात ते बोललेलं आहे? दुसरा मृत्यू म्हणजे अग्नीच्या सरोवरात देवापासून अनंतकालिक विभक्त होणे. प्रगटीकरण याचा 20वा अध्याय 14वा वचन जर आपण वाचलं तर आपल्याला त्या ठिकाणी दिसतं की अनंतकालिक नरकामध्ये जळत राहणं. कधी कधी असं बोलण्यात येतं, पाळक साहेब नरकाविषयी बोलू नका, भीती वाटते, स्वर्गाविषयी बोला, चांगलं वाटतं. स्वर्गाविषयी सांगा, आम्हाला बरं वाटतं. नरक सांगू नका, मनामध्ये भीती निर्माण होते. नाही, पवित्र शास्त्र आपल्याला नरका संदर्भात डिस्क्राईब करतं आणि सांगतं की नरक आहे आणि तो ठेवलेला आहे. जे अविश्वासार्ह आहेत, जे अयोग्य रीतीने वर्तणूक करतात त्यांच्यासाठी नरक आहे. जे प्रभूचे नाही त्यांच्यासाठी नरक ठेवलेला आहे आणि ते अनंतकालिक त्या नरकामध्ये जातील. त्यामुळे त्याविषयी प्रगटीकरणाचं पुस्तक 20वा अध्याय आणि त्याचं 14वं वचन आपल्याला सांगतं, तेव्हा मरण वादने ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली
अग्नीचे सरोवर हे दुसरं मरण होय. दुसरं मरण अग्नीचं सरोवर आहे. आणि ह्या अग्नीच्या सरोवरामध्ये अनंतकालिक लोक जातील आणि त्याच ठिकाणी राहतील. जे विजय मिळवतील त्यांना हे मिळणार नाही. विश्वासाऱ्यांना खात्री आहे की ते या अनंतकालिक शिक्षेपासून वाचले जातील. स्मुरणा आणि स्मुरणेला असणारं अभिवचन आपल्याला तेच सांगतं की अनंतकालिक शिक्षेपासून वाचले जातील, असं तुम्हाला आणि मला देवाचं वचन पुन्हा एकदा सांगतं. रोमकरासपत्र याचा दुसरा अध्याय, रोमकरासपत्र याचा दुसरा अध्याय 28 आणि 29 वचन यहुद्यांसंदर्भात ते लिहिलेलं होतं. कारण जो बाहेरून यहुदी तो यहुदी नव्हे, आणि देहाची जी बाहेरून होती ती सुनता नव्हे, तर आंतरी जो यहुदी तो यहुदी होय, आणि आध्यात्मिकदृष्ट्या जी अंतकरणाची व्हावयाची जी सुनता होय, शास्त्रलेखाप्रमाणे व्हायची ती नव्हे. आशांची प्रशंसा मनुष्यापासून नव्हे तर देवापासून होते. आपण ज्यावेळेस स्मुरणेकडे पाहतो आणि यहुद्यांसंदर्भात केलेला हा जो संदर्भ आहे, या संदर्भाकडे येतो आणि आपण या यहुद्यांकडून पाहतो की अंतकरणाची सुनता ज्यांची होते त्यांची प्रशंसा देवबापाकडून होते. मित्रांनो, आपण जे आहोत, जी मंडळी आहोत, ती मंडळी अंतकरणाची सुनता झालेल्या विश्वासाऱ्यांची मंडळी आहे. शारीरिक सुनता जी आहे ते शारीरिक सुनता यहुदी आणि यहुदी विश्वासणारे जे आहेत ते ठेवत असतात. तुम्हाला जर आठवत असेल, गलती क्रास मंडळीला आपण ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस आपण अनेक गोष्टींसंदर्भात गलती क्रासच्या लोकांकडे पाहून शिकलो. गलतीच्या लोकांमध्ये आपण पाहिलं की ह्या गलतीच्या लोकांमध्ये काही लोक घुसलेले होते आणि हे लोक घुसून त्यांना काय म्हणत होते माहितीये का, की हो ठीक आहे, तुमची परराष्ट्रातून तुमचं तारण झालेलं आहे, पण लक्षात घ्या सुनता का केली नाही, तुमची सुनता होणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारची शिकवण गलतीच्या लोकांना देण्यात आली. पौलाने हे पत्र लिहिण्यापूर्वी गलतीच्या लोकांना ही शिकवण देण्यात आलेली होती. हे लोक कोण होते तर यरुशलेमची जी माता मंडळी आहे त्यातून काही खोटे विश्वासाने निघाले, त्याच्याविषयी पौल असं म्हणतो खोटे बंधू. ते निघाले, ते गलतीयाच्या लोकांमध्ये पोहोचले आणि गलतीयाच्या लोकांना सांगितलं हो ठीक आहे, तुम्ही परराष्ट्रीयांपासून निघालेले आहात आणि तुम्ही विश्वासणारे झाला, पण सुनता करणं गरजेचं आहे. आणि त्यांच्याविषयी पौल जो आहे तो अतिशय कणखर रीतीने सांगतो की आम्ही जी सुवार्ता तुम्हाला सांगितली त्याच्याहून निराळी सुवार्ता अगर फिरून येऊन मी सांगेन पुन्हा की अरे मी जे तुम्हाला सांगितलं ते चुकीचं, आता दुसरं सांगतो, किंवा स्वर्गातून देवदूत येऊन सांगो, तोही श्रापभ्रष्ट असो. कारण तो एकदम स्पेसिफिकली ती गोष्ट सांगत आहे, प्रभू येशू ख्रिस्त संपूर्ण नियमशास्त्राची समाप्ती आहे. तुम्हाला आणि मला अजून दुसरी सुनता करून घ्यायची गरज नाही. आणि ज्यावेळेस यहुद्यांसंदर्भात स्मुरणेला लिहिण्यात आलेलं आहे, जे म्हणत आहेत की आम्ही यहुदी, पण त्यांचं वर्तन क्रम यहुद्यांसारखं नाहीये, ते फक्त शारीरिक सुनता केलेले लोक आहेत. अंतकरणाची जी सुनता आहे, अंतकरणाची सुनता ही जुन्या मनुष्यपणाला काढून टाकणं आणि नवीन मनुष्यपण धारण करणं, हीच सुनता खरी आहे. आणि पॉल काय करतायत, त्याची आठवण करून मंडळीला देत आहे गलतीच्या लोकांना आणि त्यांना सांगत आहे तुमचं तारण झालेलं आहे. मग जर तारण झालेलं आहे तर खालील गोष्टींकडे लक्ष लावू नका, वरील गोष्टींकडे लावा, सार्वकालिक गोष्टींकडे लावा, अशी एन्करेजमेंट तो करताय. हीच शिकवण आपल्याला स्मुरणेमध्ये दिसते. स्मुरणेमध्ये हेच सांगण्यात आलं की हे स्मुरणा, लक्षात ठेव, तू विश्वासू राहिलीस, यहुदी विश्वासू नाही राहिले. बघ यहुदी कसे वागतात, पण तू शेवटपर्यंत विश्वास राहिलीस का बरं? कारण तुझी अंतकरणाची सुनता झाली. मग अंतकरणाची सुनता झालेल्या मनुष्याचं चिन्ह काय? मनुष्याचं चिन्ह फार साफ आहे. पहिलं चिन्ह काय आहे? तो जगापासून वेगळा झालेला आहे. तो जगामध्ये आनंद शोधत नाही, जगामध्ये तो संतुष्टता शोधत नाही. इतकंच काय की अहो परिस्थिती प्रतिकूल आहे, वाईट आहे त्याच्यासाठी, पण त्याच्यामधूनही तो कशावर करत आहे? प्रभूवर विश्वास ठेवत आहे आणि विश्वासू जीवन जगत आहे. अहो छळ देखील आला, त्या छळामध्येही प्रभू म्हणतो मरुस्तोपर्यंत विश्वास राहा, आणि मरूपर्यंत विश्वास राहत. दॅट्स द चर्च ऑफ स्मुरणा.
आज एक हायपोथेटिकली मी सांगत आहे, प्रभू आला आणि प्रभू म्हणाला, उन्नती बायबल चर्च, ओके काय म्हणता मग, तुमच्याविषयी मी काय बोलावं? अनुकूल परिस्थितीमध्ये तुम्ही माझ्या संगती ठीक राहिलात, ओके. प्रतिकूल परिस्थितीमध्ये काय केलं? जेव्हा निवड करायची वेळ आली तेव्हा तुम्ही काय केलं? जगामध्ये ज्या वेळेस तुम्हाला निर्णय घ्यायचा होता त्यावेळेस तुम्ही काय केलं? प्रवाहाच्या विरोधात गेला, प्रवाह समवेत तुम्ही गेला. तुम्ही कुणाचे होता? तुम्ही माझे आहात? तुम्ही शेवटपर्यंत माझे राहिलात? मी तुला विजयी मुकुट द्यावा. हो, विजयी मुकुट कुणाला देतात? प्रश्नामध्ये उत्तर आहे बरं का. विजयी मुकुट कुणाला देतात? जो विजयी होता, जो विजयी झाला. ओके, जो कोणी हारला, वेलकम, हे घ्या तुम्हाला, असं बोलतात का? नाही. तुम्हाला हा मुकुट तुम्ही घ्या, नाही बोलत कधी. जो विजयी होतो त्यालाच. तुम्हाला माझी फनी स्टोरी मी सांगितली आहे एकदा स्कूलची, ती परत एकदा सांगतो. अनेकदा अशा प्रकारचा आपण मूर्खपणा करत असतो. तुम्हाला माहिती आहे, मी शाळेमध्ये फार मोठं होतो, मी सांगितलेलं ही गोष्ट मला ना. आणि मग माझा जो भाऊ आहे सक्का, तो माझ्या संगती स्कूलमध्ये होता आणि तो काय करायचा, हुशार होता, माझ्यापेक्षा खूप हुशार. तर तो स्वतःचा पेपर लिहायचा आणि सेम आडनाव वगैरे होते, मग आमचे पेपरला नंबर जे आहेत ते मागं पुढे असायचे. मग स्वतःचा पेपर लिहायचा, माझा घ्यायचा, तोही लिहायचा. मग कधी कधी काय व्हायचं की कोणतरी खूपच स्ट्रिक्ट टीचर जर आला तर मग तो काय करायचा, बघायचा. मग हा काय करायचा, पेपर लिहायचा आणि मग माझ्यासाठी बाजूला ठेवायचा. मग बाजूला ठेवल्यावर मी काय करायचो, बघून लिहायचो. ओके, एकदम म्हणजे डेडिकेटेडली असायचं ते, बघून असं लिहिणं. मग एकदम मराठीचा पेपर होता आणि मी 7वीला होतो आणि मराठीच्या पेपरच्या वेळेस मी बिलकुल बघून पेपर लिहिला चांगला. तुमच्या स्कूलमध्ये कसं असतं माहित नाही, पण आमच्या स्कूलमध्ये त्यावेळेस असं होतं की मिशन स्कूल होतं आणि त्यावेळेस माझ्या मुलांना माझ्या स्टोरीज खूप आवडतात. ओके, तर आणि ते असे एकदम लक्ष देऊन बघत असतात. नंतर माझ्याकडे असे बघतात ते घरी गेल्यावर पण जेव्हा मी त्यांना म्हणतो अभ्यास करा किंवा काय. तर जेव्हा ते पेपर आमच्या स्कूलमध्ये मग चेक केल्यावर दाखवायला देतात. मग आमच्या इथं कसं असतं, ज्यांचा शेवट नंबर आलाय तिथून मार्क्स उलट द्यायला तुरंत, जसे आपण इथं दिले. ज्यावेळेस आपली एक्झाम झाली, ते एक्झाम झाल्यानंतर मी तुम्हाला ज्यावेळेस मार्क्स दिले तेव्हा खालून वर दिले. तर मग तशा प्रकारेच असतं, सेम मार्क्स द्यायला सुरुवात केली. आणि मार्क्स देत असताना सगळ्यात पहिला जो शेवटचा नंबर होता त्याला मार्क्स दिले, दुसरा असे देत आला. आणि माझ्या भावाला मी विचार करतोय की मला का नाही दिलं, कारण मी बघून दिलंय. मला दिला नव्हता पेपर, मग मी बघून दिलंय. मग 50 नंबर झाले, मला नंबर नाही मिळाला. मग आता लास्ट 3 नंबर उरले, त्यांचे नंबर आलेले आहेत, मग त्यांना गिफ्ट मिळणार होतं. म्हणजे जे जिंकतात त्यांना गिफ्ट असतं ना, जे विजयी आहेत त्यांना गिफ्ट. मग मी वाट बघायला लागलो की माझं नाव कधी येतं. मग त्यांनी तिसरं नाव पुकारलं, एका मुलीचं होतं. नंतर दुसरं नाव पुकारलं, दुसऱ्या मुलाचं होतं. त्यांनी पहिलं नाव पुकारलं, माझं नावच नाही. पहिलं नाव पुकारलं, जीवनदीप आवळे, माझा सक्का भाऊ, त्याचा फर्स्ट नंबर. ओके, घेतलं. मी तिथं बसून विचार करायला लागलोय, जर फर्स्ट पण दिलंय म्हणजे मी काहीतरी असं विलक्षण दिलंय त्याचं बघून की मला फर्स्ट पेक्षाही वेगळा नंबर काहीतरी मिळाला. म्हणजे फर्स्ट पेक्षाही काहीतरी वर नंबर असतो असं माझ्या त्यावेळेस डोक्यात आलं. कारण का, मी एवढं चांगलं बघून लिहिलं असेल, कदाचित बाईंना माझं हँडरायटिंग आवडलं असेल म्हणून त्यांनी मला म्हटलं असेल की तुला अजून चांगलं मी देतो. नंतर हे झाल्यानंतर त्यांनी म्हटलं की सर्वांना पेपर मिळाले का. मग मी हात वर केला, म्हटलं की बाई मला नाही मिळाला. म्हटलं हा तुलाच मिळाला पाहिजे, इकडे. म्हटलं मला वाटलं की आता सगळ्यांना 3 नंबरवाल्यांना प्राइज मिळालेला आहे, विजयी झालेले आहेत ते, त्यांना प्राइज मिळालंय, फर्स्ट सेकंड थर्डला मिळालंय, मलाही मिळणार. मग मी असं उभं केलं, मला असंच उभं केलं, मी असं आलो, उभं राहिलो. आमच्या इथं खाली मुली अशा खाली बसायच्या, मुलं खाली बसायचे. तर या बाजूला बाईंच्या समोर मुली बसलेल्या आणि इकडे मुलं बसलेले. 7th स्टँडर्डला मला खूप चांगलं समजतं बरं का त्यावेळेस. मी इथं उभा राहिलो
आणि मला म्हटले की तू पेपर लिहिला, मला हा मी लिहिला ना बाई, लिहिला वगैरे असं बोल. असं बोललो आणि मी त्यांच्याकडे बघत आहे आणि अचानक बाईंनी काय केला, मागून जो हात आहे ना त्यांचा माझ्या पाठीत जोरात मारला. एवढा जोरात मारला की मी खाली पडलो. आताचे टीचर मारत नाहीत बरं का, आमचे टीचर खूप मारायचे. मग तिनं पोरींना सांगितलं इकडे आणा त्याला. पोरी पण ढकलल्या मला. मी आलो इकडे बाहेर. आल्यानंतर त्यांनी माझे केस पकडले, ते फळ्याला आपटलं, धपाधप धपाधप मारायला चालू केलं. आणि मला काच नाही माहित मला का मारतात. मी गरीब बिचारा, मी बाई बाई काय झालं, बाई सांगत नाहीत मला, बाई खूप मारतायत. पण एक गोष्ट आहे, त्यावेळेस मारायचे कारण ती खूप प्रेम करायची. इतकं मारलं मला, इतकं मारलं. नंतर बाईंना म्हटलं बाई का मारताय ते तरी सांगा. बाई म्हणाल्या तू एवढा मठ्ठ आहेस की तुला बघून पण लिहिता येत नाही त्याच. मला तुम्हाला सांगू दे का मी हे तुम्हाला बोलत आहे की अनेकदा आपण असं काहीच करत नाही, पण एक्सपेक्टेशन असतं की आपल्याला काहीतरी मिळायला पाहिजे. आपण कॉपी करत आहे लोकांची. एक्सपेक्टेशन आहे की देव आपण आमच्याकडे तसंच बघायला पाहिजे कृपेने. कॉपी मारायला आपण, विल नॉट गेट एनिथिंग. काहीच मिळणार नाही. कालांतरानं माझ्या बाई मला आता भेटलेल्या होत्या, चांगले ख्रिश्चन आहेत त्या, आणि फार अप्रिशिएशन त्यांनी केलं. माझं नाव ज्यावेळेस समजतं त्यांना, ते टीचर्स जेव्हा एकमेकाला भेटतात तेव्हा ते बोलत असतात की क्लेपाला बोलवा, मला भेटायचं आहे आणि वगैरे खूप साऱ्या गोष्टी. आणि प्रभूला मी त्याबद्दल गौरव देतो, धन्यवाद देतो की देवापाने ज्या रीतीने आता सध्या उपयोग केला. पण मी तुम्हाला हे यासाठी स्टोरी सांगितलेली आहे की आपण कधी कधी काहीच करत नाही, आपण कॉपी करत असतो. पण एक्सपेक्टेशन असं असतं की आम्हाला विजय मिळाला पाहिजे, आम्हाला प्राइज मिळाला पाहिजे. नहीं मिलेगा भाई. क्या मिलेगा मालूम है, उसको भी मालूम है कॉपी कर रहे तुम. खऱ्या अंतकारणानं झालेली सुनता प्रभूला आवडते. खऱ्या अंतकरणानं झालेली सुनता. टू ग्लोरीफाय हिम, दॅट शुड बी युअर फोकस. तुम्ही ओ ही करत आहे का मग मी पण तसंच करते, हा करत आहे का मग मी तसंच करतो, नाही. ओके, हा चर्चला चाललाय म्हणून हे चांगलं व्हायला लागलं. अच्छा अच्छा, हा प्रार्थना करताना अशा हात पकडतो काय, अच्छा मी पण असंच करायला पाहिजे, ह्याच चांगलं आहे ना मग मी असाच वागतो. नाही, तुमची अंतःकरणाची सुनता होणं अत्यावश्यक. तुम्ही जीवनाच्या नाविन्यात प्रभूसाठी वागणूक करणं अत्यावश्यक. तिथं जर तुम्ही मिस आउट होत आहे, कुछ नहीं मिलेगा. कारण विजयी जो होतो त्यालाच मुकुट मिळतो, कॉपी करणाऱ्याला मुकुट मिळत नाही, त्याला नुसता मार मिळतो. बी अवेअर. स्मरणाची मंडळी मरुस्तोपर्यंत विश्वासी होती. अनेकदा आपण पाहतो की हा किती चांगलं ह्या लोकांचं जीवन आहे किती, पण ज्या रीतीनं ते फेस होते, ज्या रीतीने त्यांचा प्रवास आहे, ज्या रीतीनं कष्ट आहे, ज्या रीतीनं विरोध करण्यात सहन त्यांनी केलेला आहे, ज्या रीतीनं छळ सहन केलं, ते आपण कधी कधी पाहत नाही. आपण फक्त वरवरच्या गोष्टी पाहतो. अच्छा लग रहा है, मस्त आहे, अच्छा म्हणजे चर्चला गेलं होतं का, तेवढंच नाही होत. यू नीड टू फाईट विथ युअर फ्लॅश, वर्ल्डली डिझायर्स, जगाच्या वासना. युद्ध करा, फोकस राहा, विश्वासू राहा, जीवनी मुकुट मिळेल. नाही राहिला, नाही मिळेगा. मग असं ना काय करू, एवढं प्रभू प्रभू करून पण काही मिळत नाही आम्हाला प्रभूकडून, कंप्लेंट नाही करू शकत तुम्ही. कारण जे एक्सपेक्टेशन आहे तिथपर्यंत तुम्ही पोहोचतच नाही, जे शास्त्र वचनात दिलेलं आहे तिथपर्यंत तुम्ही जातच नाही. काही न करून खूप मिळवण्याचा प्रयत्न करताय, नाही मिळणार. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, जगाच्या दृष्टिकोनातून प्रभू देवबाप, प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस स्मरणेचं डिस्क्रिप्शन करतो तो म्हणतो तुझं कष्ट आणि तुझं दारिद्र्य मी पाहिलंय. तुझं कष्ट, तुझं दारिद्र्य मी पाहिलंय, पण लक्षात ठेव तू श्रीमंत आहेस.
मला तुम्हाला एक गोष्ट सांगू दे, ज्याही परिस्थितीत देवबापानं आपल्याला ठेवलंय ही त्याची योजना आहे. ओके, हे त्याचे संकल्प आहेत. मला तुम्ही सांगा, प्रभूला किती इझी गेलं असतं तिला कष्टातून बाहेर काढायला, तिला गरिबीतून बाहेर काढायला? नाही. गॉड वॉन्टेड हर टू बी इन दॅट स्टेट, टू बी फेथफुल. लाउदिकिया रिचेस्ट चर्च, पुढे गेला लाउदिकिया रिचेस्ट चर्च. ज्या परिस्थितीमध्ये देवबापानं तुम्हाला ठेवलेलं आहे, विश्वास राहा. कारण विश्वासणाऱ्याचा विश्वास ज्या परिस्थितीमध्ये तो आहे तिथून तो झळकतो. विश्वास राहा. कीप फाइटिंग विथ युअर फ्लॅश, कीप फाइटिंग विथ युअर वर्ल्डली डिझायर्स. मी तुम्हाला सांगत आहे की परिस्थिती स्क्वीज होते, हा शेवटला काळ अधिक जवळ येत आहे. विश्वास राहूया. प्रभू सांगते एकनिष्ठ राहूया, मागं फिरू नका. प्रभू देवा तुम्हाला विजय मुकुट देव, ही प्रभूच्या मी प्रार्थना करूया. प्रभू देवापा, तुला गौरव, मान, महिमा, तुझी स्तुती, तुझी प्रशंसा. तुझ्या दयेसमोर प्रभू नतमस्तक होतो. स्मरणा मंडळीविषयी देवा तुझे आभार मानतो. तुझी कृपा पुरवलीस, वचन दिलंस, शिकवलंस, तुझी उपकार स्तुती करतो. जे विजयी आहेत त्यांनाच मुकुट मिळणार आहे. स्मरणा शेवटपर्यंत विश्वासू राहिली आणि प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देवबापा तू तिचं अप्रिशिएशन केलंस. प्रभू अशा प्रकारे मंडळी बनण्यास तू आम्हाला कृपा पुरव, आमचा विश्वास वाढव आणि देवबापा तुझंच गौरव तू करून घे अशी विनंती करतो. आजच्या या संदेशाबद्दल, आजच्या या शिकवणीबद्दल, स्मरणा मंडळीबद्दल देवा आम्ही तुझे आभार मानतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून देवा तू आहे. आमेन.